नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। पशुपालनातून प्रगतीकडे नेणारी ही योजना तुम्हाला 50% ते 75% अनुदानासह स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी देत आहे। मग ती आधुनिक गोशाळा असो, कुक्कुटपालन असो वा यांत्रिक शेती, आपला हक्काचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पारंपरिक पशुपालनाला एका फायदेशीर उद्योगात रूपांतरित करणे। आता पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्हाला शेतीप्रमाणेच सर्व पायाभूत सुविधा आणि सवलती मिळतील। ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे आणि महिला गोपालकांना विशेष प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे। आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे अनुदान। सर्वसाधारण प्रवर्गासाठी या योजनेत 50% अनुदान दिले जाते, तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी SC सेंट 75% पर्यंत अनुदान उपलब्ध आहे। उर्वरित रक्कम तुम्ही स्वतः किंवा बँक कर्जाद्वारे उभी करू शकता। विशेष म्हणजे कर्ज घेतल्यास पूर्ण परतफेडीनंतर व्याजावर 4% परतावा कमाल 4 लाखांपर्यंत दिला जातो। उदा. बँकेचे व्याज 12% असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात फक्त 8% व्याज पडेल। ही योजना नेमकी कोणासाठी आहे? यात अत्यल्प भूधारक, 1 हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते। त्यानंतर अल्पभूधारक, वन हक्कधारक आणि महिला बचत गटांचा SHGs समावेश होतो। एकूण अर्जांपैकी 30% जागा महिलांसाठी आणि 5% दिव्यांगांसाठी राखीव आहे। एक महत्त्वाची अट लक्षात ठेवा, एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल। जर तुम्हाला दुग्ध व्यवसायात रस असेल तर 5 दुधाळ गायी किंवा म्हशींचा हा प्रकल्प तुमच्यासाठी उत्तम आहे। या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 11,35,000 रुपये आहे। यामध्ये जनावरांची खरेदी, शेड बांधकाम, मिल्किंग मशीन, कुट्टी यंत्र, सोलर सिस्टीम आणि 3 वर्षांचा विमा या सर्वांचा समावेश आहे। सर्वसाधारण प्रवर्गाला 5.67 लाख तर SC सेंट प्रवर्गाला 8.51 लाखांपर्यंत अनुदान मिळू शकते। जर तुम्हाला दुग्ध व्यवसायात रस असेल तर 5 दुधाळ गायी किंवा म्हशींचा हा प्रकल्प तुमच्यासाठी उत्तम आहे। या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 11,35,000 रुपये आहे। यामध्ये जनावरांची खरेदी, शेड बांधकाम, मिल्किंग मशीन, कुट्टी यंत्र, सोलर सिस्टीम आणि 3 वर्षांचा विमा या सर्वांचा समावेश आहे। सर्वसाधारण प्रवर्गाला 5.67 लाख तर SC सेंट प्रवर्गाला 8.51 लाखांपर्यंत अनुदान मिळू शकते। कमी जागेत आणि कमी पाण्यात यशस्वी होणारा व्यवसाय म्हणजे शेळी मेंढी पालन। 50 माद्या आणि 5 नरांच्या या युनिटसाठी अंदाजे 11,38,000 रुपये खर्च येतो। यामध्ये उस्मानाबादी, संगमनेरी किंवा मडग्याळ सारख्या जातींच्या जनावरांच्या खरेदीसाठी 6.75 लाख आणि शेड बांधकामासाठी 4.63 लाखांची तरतूद आहे। मांस उत्पादनावर आधारित हा व्यवसाय ग्रामीण भागात अत्यंत फायदेशीर ठरतो। कुक्कुटपालनामध्ये तुम्ही 1,000 ब्रॉयलर किंवा 3,000 ते 5,000 लेयर पक्ष्यांचा पर्याय निवडू शकता। 1,000 पक्ष्यांच्या युनिटसाठी सुमारे 2.25 लाखांपासून खर्च सुरू होतो। या व्यतिरिक्त जर तुम्हाला अंडी उबवणी केंद्र, हॅचरी सुरू करायचे असेल तर 3 लाखांपेक्षा अधिक खर्चाचे प्रकल्प उपलब्ध आहेत। ग्रामीण स्तरावर उच्च दर्जाच्या पिल्लांचा पुरवठा करणे हे या हॅचरी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे। ज्यांच्याकडे स्वतःचा 50 HP ट्रॅक्टर आहे किंवा किमान 10 मोठी जनावरे आहेत, त्यांच्यासाठी मुरघास प्रकल्प हा सर्वोत्तम पर्याय आहे। सुमारे 26 लाख रुपयांच्या या मोठ्या प्रकल्पात हार्वेस्टर आणि बेलर यंत्राद्वारे हिरव्या चायावर प्रक्रिया करून मुरघास तयार केला जातो। यावर सर्वसाधारण गटाला 13 लाख तर SC सेंट गटाला 19.50 लाखांपर्यंत भरघोस अनुदान मिळते। शेवटी, तुमच्या सोयीसाठी आम्ही सर्व प्रकल्पांची तुलना येथे दिली आहे। तुमच्याकडील उपलब्ध जागा, भांडवल आणि अनुभवाच्या आधारावर तुम्ही योग्य प्रकल्पाची निवड करू शकता। गाई म्हशी असो वा शेळीपालन, या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचे उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता। अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा। धन्यवाद।